आहेत असो आशीर्वाद मला नागराजा असो आशीर्वाद मला असो आशीर्वाद मला नागराजा असो आशीर्वाद मला हातात गेला केलंकेवर दसरा माताची लाट नागराजा असो आशीर्वाद मला असो आशीर्वाद मला नागराजा असो आशीर्वाद मला जिल्हा म्हणतीया कोल्हापूर कला कौशल्य अशा भरपूर पुण्यभूमीला पुण्यभूमीला भूमीला पुण्यभूमीला 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 भरबानाचा शाहू तारा
हिंडत विजापूर जिल्हा कन्नड गावात आतली तालुका त्या गावात पत्ता लागला आतली तालुका त्या गावात पत्ता लागला जोडी हाय म्हणून वकिला रे ते धावे
विचार केला आणि दैनाई भावाजी काही सांगितलं. दाजी धुंद्र्या बोले भूंगड, दाजी धुंद्र्या बोले भूंगड, कोल्हापुराजवळ गावरा शिवड, तालुका राधानगर समोर आमच्या गावाला, तालुका राधानगर समोर आमच्या गावाला. आवाज मोठी भाव मला बैलाची आलो पाण्याला, होय होय आणि आवाज मला हो मोठी बैलाची आलो पाण्याला. सांगितलं भावना कोल्हापूर जिल्हा सोडून मी विजापूर जिल्ह्यामध्ये का आलो, मला एक बैल पाहायचा नाद आहे. अशा तऱ्हेनं दुसऱ्यानं काही सांगितलं. शेतीचा बैल एक नंबर, शेतीचा बैल एक नंबर, पत्ताला गेला तुमचा सत्वार, म्हणून मी आलो तिथून हे तबारा खरेदी करण्याला, म्हणून मी आलो तिथून ही तबारा खरेदी करण्याला. टाकावावया पाऊ जोडी म्हणे लैनाला, होय होय दैना भावाची विशाला भावना पहिला जो तुमच्याकडे आहे असं काही मला निरोप लागलं म्हणून त्या गावात मी ह्या गावाला धाव घेतली. थोरला भाऊ गे दावी सोडून, थोरला भाऊ गे दावी सोडून, गाडी आणली पळवून. सोडून येताना विचार चालला, धुंद्र्याच्या हो म्हटलं म्हणाला, धुंद्र्याच्या हो या म्हटलं म्हणाला, आनंदी झाला, सांगा बैलाची तुमच्या किंमत, सांगा बैलाची तुमच्या किंमत, येण्याला हाय माझी हिंमत. धुंद्र्यानं कळवलंय मत तिच्या भावाला, धुंद्र्यानं कळवलंय मत तिच्या भावाला. दाबून या 20,000 रुपये त्याला, होय होय दाबून या 20,000 रुपये त्याला, होय होय धुंद्यानं बैलं पाहिली आणि दैनाच्या भावाची विचारला पाहुणा बैलांची काही किंमत असेल ती ठरवा आणि बैला सोडून द्या. जवळ असणारे 20,000 रुपये या तिघा भावांनी लावलं. अशा तऱ्हेने काही प्रकार घडतो पहा. बैलाची किंमत ठरवून, किंमत ठरवून, किंमत ठरवून, द्यावी बैल मला सोडून, द्यावी सोडून, द्यावी सोडून,
रुपये पाहून 20,000 रुपये पाहून तिघांच्या मनी कपट येऊन काढली विकती द्यावं तिघांनी म्हणे धुंद्र्याला काढली विकती द्यावं तिघांनी म्हणे धुंद्र्याला आता नाही हा दिवस चांगला जावा रुंद्याला आता नाही वो दिवस चांगला जावा रुंद्याला तिघा मनात जाणलं गेलं आणि तिघा भावाने आपल्या मनात जाणून धुंद्याला काही सांगितलं त्या ठिकाणी पाहुणात आम्ही बैल सोडून दिली स्त्री पण हा दिवस चांगला नाही आहे तुम्ही असं करा या दैनाच्या घरी वस्ती काढायची आणि पहाटे सकाळी बैल घेऊन जायचं त्यावेळी धुंद्याला काही सांगितलं पहा आदर राहू मळ्यामध्ये स्वस्त आदर राहू मळ्यामध्ये स्वस्त जाऊ द्या पाटाच्या हो पाऱ्यात पहिलं घेऊन जावा त्वरित पला गाठण्याला पहिलं घेऊन जावा त्वरित पला गाठण्याला धुंद्याच्या या पटलं मनाला आनंदी झाला धुंद्याच्या या पटलं मनाला आनंदी झाला बुलबुल आली एकमेकात बुलबुल आली एकमेकात बुलबुल आली एकमेकात एका जीवनाला गावात दोघा डबरा करू या गाईचा धुऱ्या पुरण्याला दोघा डबरा करू या राहीचा धुऱ्या पुरण्याला खरं मारून टाकू पुरून तिघा भावाने आपल्या मनात जाणलं गेलं आणि या वाघाच्या घरात ती पाहुणे आली आम्हाला या पाहुण्यात ठेवून घेऊया आणि पाहुण्याला मारायला प्रयत्न करायचा दिवस मावळून पडला अंधार दिवस मावळून पडला अंधार दिवस मावळून पडला अंधार एका जण गेला गावात दोघांनी आईदा घोरा वगैरे भोले कामाला दोघांनी आईदा घोरा वगैरे मोला कामाला घाटावर वो झोपा म्हणून सांगे धुंद्र्याला घाटावर झोपा म्हणून सांगे धुंद्र्याला धुंदर्याचं माणसाला खातात धुंदर्याचं माणसाला खाते कसं तरी मनात वाटते भांडाला हुरहुर वाटते देव पोपला देवा म्हणे रे आगात माझा गाते देवा म्हणे रे आगात माझा गाते हा झाला
विचार केला, खाटावर खाली उतरला आणि घराच्या बाहेर पडताय. त्यानं विचार काय केला होता, या भागात आपल्याला अंदाज नाही, आपण कुठं पळायचं. आणि उसाच्या बांधाला लागत असताना त्याला जित्तीचं झाड लागलं. अशा तऱ्हेने काय प्रकार होतो पा. नशा दिशा झाडा गुजबुरे, नशा दिशा झाडा गुजबुरे, काही घडे पैसा तवार. फुला स्वामी देवी पाठीवर जागा सत्याला, फुले स्वामी देवी पाठीवर जागा सत्याला. तोंड करता व दुसऱ्याचं काळे आधी हात हाना होय होय दागिरे. माणसाने विचार केला पाहिजे, आपण दुसऱ्याचं तोंड काय काय केलं तर आधी आपला हात काळा करावा लागतात. आणि कवीने म्हणलेला आहे, तू करी दुसऱ्याचं वाईट, तू करी दुसऱ्याचं वाईट, त्याचं गुन्हा नाही कधी नीट. गंगा भाई मस्तकावर अनुभव आला, गंगा भाई मस्तकावर अनुभव आला. सैनाचा हो पहा तुम्ही व सत्तेचा कहला होय होय दागिरे. हा सैनाचा हो पाहता तुम्ही सत्तेचा कहला होय होय दागिरे. रात्री 11ची वेळ झाली. गावामध्ये जेवण आणण्यासाठी धनगा भाऊ गेला होता. त्याने मनाला विचार केला, घड्यामध्ये पाहिलं 11ची वेळ झाली, आपण जेवण भरावं आणि रानातल्या घरात आपली स्वारी गेली पाहिजे. 11चा समय होई, 11चा समय होई, 11चा समय होई, गावातून जेवण घेऊन येई. घरामध्ये कोण कसं नाही विचार चालला, धुंद्याला हो मारून येणं हो असल पुरण ह्याला होय होय दागिरे. या नाडग्या भावाने जेवण भरलं आणि याची स्वारी उतारली रानातल्या घरात. येणाऱ्या भावाने काही विचार केला, या दोघांनी माझी वाट बघाय नाही, दोघांनी या धुंदेला बरोबर पुरण नेला असल. त्याला माहिती होतं घाटावरच दारू पडला, घाटावरच दारू पडला, थंडी मुळे घे गोंगडी नात. कशी झोप लागली मला दाला काट पल्याला, कशी झोप लागली मला दाला काट पल्याला. दैवगतीचा फेरा उलटा घाटे जाग्याला होय होय दागिरे. हाय दैवगतीचा फेरा उलटा घाटे जाग्याला होय दागिरे. या कवीने म्हणलेलं आहे, अरे आपण दुसरे वाईट कडे गेलो तर आपलं काय होणार. रात्री 11ची वेळ झालेली आणि नानगा भाऊ या घाटावर झोपला. मधल्या भावाने थोरल्या भावानं डबरा खंडलेला होता आणि या दोघांनी काय विचार केला पहा. त्या ठिकाणी घड्डा खाऊन आले दोघे जण देवात, आली दोघे जण हात, दोघे जण आले, दोघे जण हात, दोघे जण आले, दोघे जण हात, दोघे जण आले, दोघे जण हात, दोघे जण. घाटा
आवाज पाहुणे हात पाहुणे आवाज पाहुणे हा पाहुणे आवाज पाहुणे हा पाहुणे येणाऱ्या दोघा भावाने विचार केला म्हणाला पाहुणा झोप लागली आणि आपली हा संधी साधली पाहिजे. थोरल्या भावाला नानग्या भावाला काही सांगितलं त्या ठिकाणी नदीवर पार ठेवूने आणि पार ठेवूने हात ठेवूने पार ठेवूने हात ठेवूने भावाला मारी लाव त्याने दोघा भावाने हात भावाने दोघा भावाने हात भावाने अशा तऱ्हेनं या दोघा भावांनी आपल्या पाठच्या भावाची कळकळ केली नव्हती. मधल्या भावाने थोड्या भावाला सांगितलं दादा अरे पण काही करायचं याला सांगितलं होतं. याच्या नडी मैदान ठेवलं दुनियेत दोघं उभं राहिली आणि दोघा भावाने आपल्या धानग्या भावाला मारला. पाचचा भाऊ नाही ओळखला पाचचा भाऊ नाही ओळखला पैशा पायी घोटाळा झाला. थोडी पैसा थोडी किंमतीला जगी मातला थोडी पैसा थोडी किंमतीला जगी मातला सोडतानी बता शिव भरारे करी किंमतीला भल्या भावना आपल्या नानग्या भावाला सांगितलं आई दाते आपल्या निवटी आपलं जाईल आपण घालवा करायचा नाही. थोरला भाऊ जे होता ते व्यक्तिमान होता. दैनाला भाऊ हा घरावर चढला आणि त्या वाघाने 2-3 खापऱ्या काढल्या आणि गावाला वरती काही दिली. सकाळच्या पारी केलं गाव बरं सकाळच्या पारी केलं गाव बरं सकाळच्या पारी केलं गाव बरं चोराने गाडी मारला ठारे पुला केली आता त्या फौजदाराला पुला केली आता त्या फौजदाराला 2-4 वोगाऱ्या संगतीला आल्या जाग्याला वय वय दागिरे हा 2-4 वोगाऱ्या संगतीला आल्या जाग्याला वय वय दागिरे सकाळच्या बरी गावभर केलं आणि दैनाच्या भावाला सांगितलं
सांगितलं झाडापाशी गाडी होणी झाडापाशी गाडी होणी झाडापाशी गाडी होणी त्यानं मुली काढी घेतली सैनाचा भाऊ तिघा भिना घोरी सांगी फौजदाराला त्यातलं वय एक कुठं गेला सांगा या जाईना भावाला त्या फौजदाराला सांगितलं आमचा हा नडगा भाऊ मारलेला आहे अशा तऱ्हेनं सुंदरने घाट मारली आणि फौजदाराला सांगितलं तुम्हाला स्वर बघायचा आहे तर ह्या चित्र भटक गाडी आणा भटका गाडी नेली तर उडी घाट घेतली आणि फौजदाराला सांगितलं होतं एक जैना भाऊ तिघा नाही आता या कुठे गेले मला जावा बरं काही असू देत या जैना भावाशी तुम्ही आधी बेडे घाला चला एक भाऊ गेला तो गेला गेला तो गेला वो गेला तो गेला एक भाऊ गेला तो गेला गेला तो गेला वो गेला तो गेला आपल्या ठिकाणी दोघाही आणि या दोन्हीची बेड्या हात घाला दोन्हीची बेड्या घातल्या घोटापची हुकुम झाला हुकुम झाला हुकुम या दोघा भावाची कोर्टामध्ये लिहित असताना धुंद्याला काही जबाब दिला होता त्या ठिकाणी दाजी धुंद्या बोले उघड दाजी धुंद्या बोले उघडे बोला गडा जानी गोष्टानी वारे पैसा मी हाणला घ्यावा वरून पैसा पाहिला पैसा मी हाणला घ्यावा वरून पैसा पाहिला कपट भावना होती का जय गुण पेत ठरली ना अशा तऱ्हेनं धुंद्याने काही जबाब दिला होता त्या ठिकाणी पहिला जबाबाने सांगितलं हे जैनाचा भाव तिघे जण आहेत मला एक पहिला माझं नाव आहे म्हणून कोल्हापूर जिल्हा सोडून मी विजापूर जिल्ह्यामध्ये आलोय या तिघांनी माझं पैसे पाहिलं आणि मनामध्ये कपड होणे निर्माण झाले तारी थांबारी परमेश्वर तारी थांबारी परमेश्वर तारी थांबारी परमेश्वर आम्हावर कृपा त्याची भरपूर म्हणून मी वस्त्र किंवा सत्वर नमस्कार केला माझ्या जागी वो मारला याने आपल्या भावाला वय वय दाजी हा दाजी
महाराजांनी सांगितलं ती वस्तू ती खरी आहे. जैनाचा भाऊ कबूल झाला, जैनाचा भाऊ कबूल झाला, म्हणे उलट देव कोपनात, पैशा भाई घोटाळा झाला, मारला भावाला. आमच्या कर्मानं घडला खेळ आले नशिबाला. होय होय एक भाऊ गेला तो गेला, गेला तो गेला, गेला तो गेला. बाळा बाळा बायका पोरं लागे भिकेला, लागे भिकेला, लागे भिकेला. बाळा कैसे करणं मिळवा पैशाला, मिळवा पैशाला, मिळवा पैशाला. जन्म ठेप झाली दोघाला, झाली दोघाला, भावा भावाला. या कवीने काय म्हणलेलं आहे? अरे पैसा मिळवाय झालं, आपण स्वतः दंडावर का पैसा मिळला पाहिजे, आरामीच्या पैशाला पण लक्ष दिलं नसलं पाहिजे. कवी काय म्हणतात अशा ठिकाणी? गुरुचं नाव पहा. ओमकार सदा करत, ओमकार सदा करत